हॅलो मित्रांनो, आम्ही काय करतोय ब्लॉग हाय गाईज, जस्ट मी जिम मधून निघालोय. तर आज आपण सुमित सरांसोबत जाणार आहे. तर जाता जाता जिमचे किस्से सांगायचे सरांना. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला मजा येईल. चला. हॅलो मित्रांनो, आम्ही काय करतोय ब्लॉग पण सुरुवातच नाही होते. सुरुवात करतोय ब्लॉगला. विषय आहे जिम मधला. एका वर्कआउट करता करता एका मुलाची कंबर सुद्धा वाचली. त्याच्याबद्दल सर टिप्स देणार आहेत. टिप्स काय द्यायचं, जी आपली लहान जी मुलं आहेत ती अजूनपर्यंत ट्रेनर लोकांचं ऐकत नाही. सध्या व्हिडिओवरती युट्यूबवरती बघतात, असं वाटतं ते पण बॉडी बिल्डरच आहेत. त्यांचं सामान गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी ते 17 आणि 18 वर्षाची मुलं येतात आपल्या जिममध्ये, त्याच्याबाद त्यांना फरक नाही पडत कोण काय बोलतोय काय नाही. कानात एअरपोर्ट टाकलेले असतात, त्यांच्या ते फ्लो मध्ये करतात. आज तोच किस्सा झाला ना जिम मध्ये. त्याला सांगितलं भेटला, पण बोलतात ना मी शहाणा आहे, मी नाही ऐकणार, मी मारणार. त्याचं की तो म्हणजे एक मित्रांनो शपथ सांगतो, जर तो असतील व्हिडिओ मध्ये की कॅमेरा फुटेज मध्ये असेल मी बघतो, पण 17 वर्षाचा मुलगा, 17 वर्ष आणि 180 केजी वेट लावलं. आणि किती 1.5 ते 2 महिने झाले जिमला आहे. 3 महिने झिरो फॉर्म. 120 केजी ठीक आहे. आता जर फॉर्म वगैरे असेल, कोणी कोणी असतं असं म्हणजे की आधीपासून जरा स्पोर्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी, तर आपलं काय सांगायचं काम आहे मित्रांनो, बाकी काय. पण ऐकला पाहिजे ना, कोणतरी आपल्याला सांगता येईल. सर आपल्याला सर आहेत, ट्रेनर्स आहेत, सांगितलेलं ऐकलं पाहिजे. सांगायचा उद्देश हाच आहे, जर तुम्ही जिमला जाताय मित्रांनो आणि तुमच्या जिममध्ये ट्रेनर्स वगैरे तुम्हाला जर सांगतात की हा फॉर्म चुकीचा आहे किंवा नको करू या सगळ्या गोष्टी, थोडं लक्ष द्या. बस ते काय बोलतात त्याच्यावरती, तेव्हा तुमच्यावर जळत नाही किंवा अशा काही गोष्टी नसतात. तुम्ही करा, बस थोडं वेळ द्या स्वतःला. एक 5-6 महिने जिम मध्ये मेहनत करा, वाढवा सगळ्या गोष्टी एक वाढवा. तर मी बघतो जर लोक खूप शॉर्टकट असा, मला म्हणजे असं 3 महिन्यात बॉडी पाहिजे, 3 महिन्यात मी एवढं वेट मारलं पाहिजे, कसं पॉसिबल आहे. एवढे मोठे ॲथलीटचे बॉडी बिल्डर झालेले 3 महिन्यात तुम्ही झाले वर्ष असले. याचा उद्देश तुम्हाला 3 महिन्यात बॉडी बनेल का, हाच प्रश्न असतो पहिला ट्रेनरला. मला 3 महिन्यात पोट कमी पाहिजे, मला 3 महिन्यात मसल बिल्ड आजकाल पर्सनल ट्रेनर क्लायंट असे येतात ज्यांचं लग्न वगैरे असतं, प्रॉपर नाही का, लग्नाला वगैरे येतात लोक, सॉरी लग्न वगैरे असतं सगळ्या गोष्टी. तर 2-3 महिने त्यांना आधी आठवण येते, अरे लग्नात मला चांगलं दिसायचंय, शेरवानी घालायची, तर बरोबर मी 3 महिन्यात काय बोलायचं पुन्हा 3 महिन्यात. म्हणजे हे असं झालं की 3 महिन्याचा कोर्स लावायचा आहे. कोर्स लावला, भेटला रिझल्ट. हो ना, एक्झाम द्यायची, रिझल्ट भेटला. काय बोलणार, जशी MNC-ITचे 3 महिन्यात झालं बेसिक, झाली माझी मसल बिल्ड. ठीक आहे. प्रोटीनचा ऐकलं ना सर तुम्ही? काय प्रोटीनचा नाही सर. आपल्या जिम मध्ये येतात आणि बोलतात प्रोटीन नको घेऊ, तुझी किडनी खराब होईल, प्रोटीन नको घेऊ, तुझे हेअरफॉल होतील. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, बरेचसे प्रोटीन इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये खूप सप्लिमेंट म्हणजे डुप्लिकेट टाकतात. म्हणजे मला वाटतं 50 to 60% फेक सप्लिमेंट आहे. आणि काय काय मुलांना थोडा इश्यू झाला आहे, ते टायफॉइड, पुढ्या पिढ्या काय म्हणतात साईड इफेक्ट. अच्छा, भरपूर लोकांना असे इश्यू होतात ते फेक सप्लिमेंट्स. फक्त काय माहिती का, तुम्ही ज्याच्यावर विश्वास करता त्याच्यावर सप्लिमेंट घ्या, ऑनलाईन वगैरे भांडवडी पडू नका. त्यामुळे
कोड स्कॅन केला झालं जेन्युअन तर त्यांना वाटतं जेन्युअन. हो ना. दुधाची पावडर टाकतात, त्यात फ्लेवर मिक्स करतात, झाली प्रोटीन. नवीन लोकांना समजत पण नाही ना, त्यांना वाटतं प्रोटीनच पितोय म्हणून असं होतं. तर सांगण्याचा उद्देश हा आहे, आपला जेन्युइन कोण माणूस असेल त्याच्याकडूनच तुम्ही प्रोटीन घ्या. नाहीतर जे बोलले की जे बॅकला ऍक्ने येतात की अजून तुम्हाला चेहऱ्यावर ऍक्ने येतात, ते फेक सप्लिमेंट्समुळे होतात. हे फेक सप्लिमेंट्समुळे मार्केटमध्ये नाव खराब झालं आपल्या प्रोटीनचं. तर मग तुम्ही जेन्युइन माणसाकडूनच प्रोटीन घ्या, हे सरांचं सांगण्याचा उद्देश आहे.